श्री शिवाय नमस्तुभ्यम. संतान प्राप्तीसाठी हे 5 उपाय करा, नक्कीच तुम्हाला यश येईल. मासिक धर्माच्या 7व्या दिवशी कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि ते महादेवाला वाहायचं आहे आणि कुंदकेश्वर महादेवाचं स्मरण करत ते बेलाचं पान घरी घेऊन यायचं आणि रात्री झोपताना पिंपळाचं पान गायच्या दुधात उकळून घ्यायचं आहे आणि पती आणि पत्नी या दोघांनी ते दूध घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा उपाय आहे, मासिक धर्माच्या 7व्या दिवशी पांढऱ्या रुईचे जे मूळ आहे ते आणायचं, महादेवाच्या पिंडीवर 7 वेळा फिरून तुमरुकाजीचं जे नावाचं स्मरण करत महादेवाला प्रार्थना करायची आणि जी मुळी आहे ती लाल कापडामध्ये आपल्याला बांधून घ्यायची आणि त्या स्त्रीने ती कमरेला बांधायची आहे. लवकरच या उपायाने संतती प्राप्ती होईल. तिसरा जो उपाय आहे, प्रत्येक शिवरात्री आणि प्रत्येक प्रदोष मातीचा शिवलिंग बनवायचा आहे. ते शिवलिंग बनवताना त्यामध्ये गाईचं तूप आणि गाईचं दूध टाकायचं आहे. चौथा उपाय आहे संतान प्राप्तीसाठी, महादेवाला एक धोत्र्याचं फूल व्हायचं आहे आपली इच्छा सांगून. आणि 5वा उपाय आहे संतती प्राप्तीसाठी, तर 5 तांबे पाणी, 5 पांढरी फुले घ्यायची एकाच रंगाची, 5 बेलपत्र आणि 5 हराळी घ्यायची आहे. सर्वात आधी एक हराळी, त्यानंतर एक फूल व्हायचं, एक बेल व्हायचं आणि त्यानंतर 1 तांबे पाणी समर्पित करायचं. असंच एक एक करत 5 तांबे पाणी, 5 पांढऱ्या रंगाची फुले, 5 बेलपत्र आणि 5 हराळी व्हायचं आहे. असे प्रत्येकी 5 सोमवार करायचे आहे. यामुळे नक्कीच संतती प्राप्ती होईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.